नमस्कार, मी ज्योती. आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कमी वेळेमध्ये ब्लाऊज कसे कट करायचे, तसेच 3 प्रिन्सेस कट स्टिचिंग पाहणार आहोत. मी इथे 2 ब्लाऊज कट करणार आहे. तर पहिल्यांदा अस्तर घडी करून घेतली आहे आणि एकावर एक ठेवले आहेत. व्यवस्थित घडी केल्यानंतर चारी बाजूने पिनअप करून घ्यायचं आहे आणि त्यावर मापे टाकायचे आहेत. पिना लावून घेतल्यामुळे अस्तर सरकत नाही, व्यवस्थित कट करता येते. अशा पद्धतीने कमी वेळेमध्ये 3 अस्तर घेऊन एकावर एक ठेवून पिनअप करून कट करू शकता. येथे एकाच कस्टमरचे 2 ब्लाऊज आहेत, त्यामुळे 2 अस्तर कट करायला घेतले. हा ब्लाऊज 3 प्रिन्सेस कट साईज 40चा आहे. 3 प्रिन्सेस कट साईज 40 पेपर कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर अपलोड केला आहे, तिथे जाऊन नक्की पहा. अस्तर कटिंग असो किंवा मेन फॅब्रिक असो, बंद बाजू आपल्याकडे ठेवायची. सर्व मापे ठेवून आखून घ्यायचं. मला इथे कमर घेर वाढवायचा होता म्हणून इथे अर्धा इंच वाढवून घेतला आहे. त्याचबरोबर बॅक पार्टलाही इथे अर्धा इंच वाढवला आहे. अस्तरवर सर्व मापे ठेवून अस्तर कटिंग करून घ्यायचं. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. अस्तर कट करून झाला आहे. मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून कट करून घ्यायचं. याच पद्धतीने सर्व पार्ट मेन फॅब्रिकवर ठेवून कट करून घ्यायचं. अस्तर मेन फॅब्रिक कट करून झाला. आता स्टिचिंग करू. मागील गळा स्टिच करत असताना मेन फॅब्रिक सरळ ठेवून त्यावर अस्तर ठेवायचं आणि कडेकडेने टिप मारून घ्यायची आणि गळ्याच्या कडेकडेने पिनअप करून घ्यायचं, म्हणजे गळा व्यवस्थित स्टिच करता येतो. गळ्याला टिप मारून झाल्यानंतर गळा कट करून घ्यायचा आणि छोटे छोटे कट्स मारायचे. कट्स मारून झाल्यानंतर अस्तर पलटी करून घ्यायचा. त्यानंतर गळ्याला टिप मारून घ्यायची. 3 प्रिन्सेस कट स्टिचिंग स्टेप बाय स्टेप दाखवली आहे. स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. बॅक पार्टला डाच मारण्याची सोपी पद्धत म्हणजे शोल्डर निम्मा करून घ्यायचा आणि बरोबर करून घ्यायचा आणि मधोमध टिप मारून घ्यायची. दोन्ही बाजूला सेम त्याच पद्धतीने डाच मारून घ्यायचा.
व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.